राम राम शेतकरी मित्रांनो, आपण ह्या जागेवर गांडूळ प्रकल्प तयार करतोय। तेही बाहेरून न आणता जे आपल्या शेतामधले जे गांडूळ आहेत त्याच गांडूळावर आपण दुसरं मोठं गांडूळ खत तयार करणार आहोत। हे आपण 5-6 वर्षापूर्वी तयार केलेलं होतं एकदा, आणि ते 500 किलो गांडूळ खत तयार केलेलं होतं। फक्त 500 किलो गांडूळ खत आपण 3.5 एकरमध्ये दिलेलं आहे। त्या दिवसापासून आपल्या शेतामध्ये गांडूळच गांडूळ दिसतात। आता भरपूर शेतकऱ्यांनी बाहेरून विकत आणून जे गांडूळ खत आणलेलं आहे ते जमिनीमध्ये दिलेलं आहे, तरी त्यांच्या शेतामध्ये गांडूळ राहत नाही, कारण ते गांडूळ वेगळ्या पद्धतीचे असतात। आपल्या याच्यात आपल्या शेताचे गांडूळ असतात, त्याच्यामुळे याची प्रगती होत राहते। आता आपल्या शेतातील कसं काय गांडूळ जमा करायचे हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्यासाठी आपल्याला जिथं ओलावा जास्त प्रमाणात राहतो ते जागा आपल्याला सोयीस्कर असते। आता समजा आपल्याला आता ह्या कापूस निघून जाईल समजा, त्यानंतर पण आपल्याला इथे ठेवता येईल। आता हे जो मेन सबमेन आहे, इथे आपली मेन पाईपलाईन म्हणजे कॉक काढलेले आहेत। समजा इथं पाणी चालू असो नसो काही घेणं देणं नाही, तरी आपल्याला या नळीमधून पाणी काढता येईल आणि आपल्याला इथे ओलावा टिकवता येईल। त्याच्यासाठी आपण इथं बनवलेलं आहे। आता आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे, कोरडा जो काही पाला असेल तो सुरुवातीला खाली टाकून द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण जे आता जीवामृतमध्ये शेण टाकलेलं होतं ते काही यामध्ये आपण अजून शेवगाचा पालाही टाकलेला होता। तो पाला बघा, आता हे शेवगाचा पाला टाकलेला होता, केळी टाकलेली होती। जे काही आपण यातमध्ये टाकलेलं होतं ते शेण, काही थोडी माती आपल्या इथलीच खालतून करून इथं टाकून दिलेलं आहे। आणि आपण आता इथे डेली ओलावा ठेवणार आहेत। शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, ओलावा असेल तरच जीवजंतू काम करतात। गांडूळ असो कोणताही, ओलावा नसेल तर हे काम करत नाहीत किंवा तिथं थांबणार पण नाही आहेत। त्याच्यामुळे आणि आपण जे SR कल्चरपासून जे जीवामृत बनवलेलं आहे याच्यामुळे सतत ओलावा असतो, आणि यासाठी आपण आता सुरुवात केलेली आहे। 2 वेळा शेण या जीवामृतचं टाकलं गेलेलं आहे। आता नवीन बनवू, ते पण याच्यात टाकू 4-5 दिवसानंतर। तोपर्यंत आपण याला अजून याच्यावर काळी कचऱ्यानं झाकून देऊ म्हणजे। आणि शेतकरी मित्रांनो, केव्हाही अंधाऱ्यामध्येच काम करतात जीवजंतू, त्यामुळे आपण याला अंधार करून देऊ म्हणजे वरतून आच्छादन करून देऊ कोरड्या काळी कचऱ्याच्या। त्यामुळे यात गांडूळ जास्त प्रमाणात जमा होतील, आणि हे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपले याच्यात जबरदस्त गांडूळ तयार होतील। यातून हे गांडूळ उचलून आपण जे कोंबडी खत तयार केलेलं आहे ऑलरेडी आता पूर्ण तयार झालेलं आहे। ते अति पावसाळा असल्यामुळे आपल्याला ते जमा करता आलं नाही। एका ठिकाणी थोडं आहे ते गोल करून त्यामध्ये हे गांडूळ टाकून देणार आहोत। ऑलरेडी त्या कोंबडी खतामध्ये गांडूळ तयार झालेले आहेत। आता ते काही हे असं ॲड करून कोंबडी खत प्लस हे गांडूळ खत दोघं एकत्र करून पॉवरफुल आपण गांडूळ खत तयार करणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, ते आपण जे काही पीक लावू आता त्यामध्ये टाकणार आहोत। तर याचा फायदा की तुम्हाला जमिनीमध्ये केव्हाही गांडूळ दिसतील, कारण हे आपल्या शेताचे असल्यामुळे काम फास्ट करतात। दुसरी गोष्ट, आपल्याला विकत आणण्याची गरज पडत नाही आहे। थोडा संयम ठेवावा लागतो, कारण हे तयार करायला कमीत कमी आता 1.5 ते 2 महिने लागतील तोपर्यंत। आणि हे थोडी मेहनत केलेली असेल तर तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ केव्हाही दिसतील। ते जो आपण विकत आणतो गांडूळ खत, त्या शेतांमध्ये का गांडूळ खत दिसत नाही, तर ते त्यामध्ये अंडे असतात की नसतात हे कुणास ठाऊक। कधी अंडे राहिले असते तर गांडूळ खतमध्ये तुम्हाला जमिनीमध्ये दिल्यानंतर ते गांडूळ दिसायला पाहिजे होते, पण पाहिजे तसे ते दिसत नाही आहेत।
त्याच्यामुळे घरी विकत न आणता घरीच तयार करा. आता समजा आपण मोठ्या प्रमाणात नाही बनवू शकत आहे, तरीसुद्धा इतकंही बनवलं आणि थोडं थोडंही दिलं ओलावा असताना, तरी तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ 100% राहतील, शंका नाही आहे. याचे महत्त्वाचे कारण अजूनही आहे की आपण जे जमिनीमध्ये काळी कचरा गाडतोय त्यामध्ये SR कल्चर सोडतोय, तर SR कल्चरनं तो काळी कचरा कुजतो. त्या कुजल्यानंतर तो जो अर्ग खाली जातोय त्या वासानं, गंधानं, या चवीनं गांडूळवर येतात आणि त्यांची प्रक्रिया चालू असते. रासायनिक शेतीमध्ये गांडूळ राहत नाही असं नाही आहे, राहतात पण ते दिसत नाहीत. कारण का दिसत नाही? कारण त्या जमिनीमध्ये त्यांना पाहिजे ते खाद्य भेटत नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला वर दिसत नाही. नैसर्गिक शेतीमध्ये जास्त का दिसतात ते हेच मेन कारण आहे. जो काळी कचरा कुजतो तो खालीपर्यंत जातो आणि त्या चवीनं ते वर येतात. काळी कचरा असल्यामुळे त्या सायरमध्ये, सावलीमध्ये असतात आणि त्यांना ते खात राहतात. तर शेतकरी मित्रांनो, मी एक शेतकरी आहे, जास्त पटवू शकत नाही पण अनुभव शेअर करू शकतोय. धन्यवाद.